पालकमंत्र्यांची कोंडी करण्यासाठी किंवा शंभूराज देसाईंची कोंडी करण्यासाठी सगळं असं केलं जातं भाजप? नाही नाही, बिलकुल नाही. शंभूराजे देसाई आमचे महायुतीचे नेतेच आहेत, ते पालकमंत्री आहेत, ते अनुभवी आहेत आणि म्हणून त्यांना सोडा, पक्षालाही त्यांच्या अडचणीत आणण्यासाठी हा प्रश्नच उद्भवत नाही. आणि धुसफूस आहे की नाही मला माहीत नाही, पण चर्चा जरूर आहे, मतप्रदर्शन जरूर आहे. आणि मतप्रदर्शन हा तर लोकशाहीचा पाय आहे. गैरसमज होणार नाही याची आम्ही चिंता करू. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आता होत आहे, ठाकरे बंधू एकत्र येतील, तरी एकत्र आले तर बीजेपीवर किंवा महायुतीवर याचा परिणाम होऊ शकतो का? दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांचं पण एकत्र चाललं आहे. मग अजित पवार शरद पवार महायुतीबरोबर राहणार की महाविकास आघाडीवर जाणार? एक संभ्रमात बघा, हा स्पेक्युलेशनवर मी उत्तर काय देऊ? प्रश्न हाच आहे की त्या दोघांना तरी माहिती आहे का ते दोघं एकत्र येणार आहे? अगोदर त्यांना ठरवू द्या, त्या दोघांना एकमेकाला सांगू द्या, कोणी दोघं, इकडची का तिकडची, मग आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. त्यामुळे पहिलं त्यांना माहिती पडू द्या, त्यांना एकमेकाला सांगू द्या, त्यांना एका दोघांना ठरवू द्या, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ. नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे बरेच पडसाद उमटतात मुख्यमंत्री. मला काल मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्पष्टता दिली आहे, त्यामुळे आता याच्यावर पडदा पडला. आज नारायणमध्ये बॅनर पण काढत होते चर्चेच्या या विषयावर. माझ्या दृष्टीने काल जेव्हा मुख्यमंत्री महोदय या विषयावर पत्रकार परिषदेत उत्तर देताना त्यांनी भूमिका मांडली, ते सरकारचे प्रमुख आहेत, ते भाजपचे प्रमुख स्थानावर प्रमुखच म्हणून काम करत आहेत. त्यांनी एकदा प्रतिक्रिया दिल्यावर या विषयावर माझ्या दृष्टीने पडदा पडला आहे. संजय राठोडांच्या जे काही खातं आहे त्याच्यामध्ये प्रचंड अनियमितता बदल्यांमध्ये दिसते आणि तसा सगळ्या काही गोष्टी पुढे येताना दिसत आहेत. मृदू आणि जलसंधारण विभाग आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं याची माहिती मला तर नाही आहे. सर्वसाधारणतः या सगळ्यामध्ये संबंधित मंत्री योग्यच काम करतात आणि त्यापेक्षाही काय आवश्यक असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय मार्गदर्शन करू शकतं. बडगुजरांना पक्षात घेऊ नका असं सीमा आहे, त्यासाठी भेटायला गेलेत फडणवीस साहेबांना, काय सांगा? आता पुन्हा एकदा मला खरंच माहिती आहे सीमा ते गेल्या आहेत की नाही, पण त्या गेल्या असतील तर त्यांचा अधिकार आहे ना सांगणं, आणि त्यांचा अधिकार आहे त्या मुख्यमंत्र्यांना सांगणार असतील तर मला मुख्यमंत्री सर्वंकष विचार करणार याच्यावर माझा भरोसा आहे. वाघे कुत्र्याच्या ज्या समाधीचा प्रश्न पुन्हा हे आहे, पुणे पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत त्याबद्दल. मला वाटतं या विषयामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये संपूर्ण माहिती संबंधित ज्यांनी यावर आक्षेप, ऐतिहासिक पुरावे किंवा दस्तावेज किंवा त्याची माहिती या आधारावर दिलेले आहेत आणि त्या सगळ्यांशी माननीय मुख्यमंत्री कार्यालय संपर्कात आहे, चर्चा करते. काही दिवसात त्याचा निर्णय योग्य होईल आणि तिथपर्यंत कोणावरही आपला मुद्दा मांडला म्हणून कारवाई अन्याय होऊ नये अशी माझं व्यक्तिगत मत आहे. स्थानिक प्रश्न विचारतोय, म्हणजे सातारा नगरपालिका असेल किंवा जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका आहेत तिथं भाजप स्वतः उमेदवारी देणार आहे का? तिथे आघाड्यांवर कशा पद्धतीने हे केलं जाणार आहे? कारण इथं तर साताऱ्यामध्ये नगर विकास आघाडी असेल, सातारा विकास आघाडी हे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या स्वतंत्र आघाडी. हा सर्वस्वी अधिकार सातारा जिल्ह्याच्या भाजपच्या अध्यक्षांचा आहे. त्याच्यावर चर्चा करणं कोर कमिटीचं काम आहे. कोर कमिटीमध्ये ज्यांची नावं आपण घेतली तेही सदस्य आहेतच आणि त्यामुळे योग्य वेळेला निर्णय करून अध्यक्ष त्या सांगतील. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून या साताऱ्याची ओळख होती, आता भाजपचा बालेकिल्ला होत चाललाय. अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आता नवीन अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पण होतोय. कसं बघताय आता भाजपमुळे वातावरण सगळीकडे होतंय साताऱ्यात? मुळामध्ये भारतीय जनता पक्ष गेली कित्येक वर्ष या त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे नेते कार्यकर्ते हे सातत्याने काम करत राहिले आहेत. विचारधारेला डोळ्यासमोर ठेवून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी आमच्याकडे तेव्हापासूनही आहे. आता आम्ही सुदृढ होत चाललो आणि सुदृढ होताना विविध अंगाने मजबूती संघटनेला मिळते आहे आणि मिळवली पाहिजे. आणि म्हणून पक्षप्रवेश हा त्यातला आमच्या विस्तारीकरणाचा, सुदृढीकरणाचा भाग आहे. पण फोकल पॉईंट या सगळ्याचा काय आहे तर जिल्ह्याचा विकास, जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त योजना,
जिल्ह्यातील असलेल्या आमच्या नागरिकांना जास्त सक्षम बनवणे या फोकल पॉईंटवर आमची सुदृढता आहे. आणि त्यामुळे त्या सुदृढतेच्या बाबतीत अजून लोक आली तरी ते आम्ही सामावून घेऊ, कारण आम्ही परिवारवादी पक्ष नाही, आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, आणि म्हणून आमच्याकडे ती सस्त. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.